पुणे एकेकाळी शिक्षणाचं, संस्कृतीचं आणि शांततेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर. पण गेल्या काही वर्षात या शहराची ओळख वेगाने बदलताना दिसते. कोयते, पिस्तूल, टोळी युद्ध, सुपारी, सोशल मीडियावर उघड धमक्या आणि आता पुन्हा एकदा पुणे हादरले बालाजी नगरमध्ये झालेल्या भर दिवसा गोळीबाराने. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 20 मे 2026 ची सकाळ. धनकवडीतील बालाजीनगर बस स्टँड परिसरात नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरू होती. विद्यार्थी कॉलेजकडे जात होते, कामगार कामावर निघाले होते, बस स्टॉपवर प्रवासी उभे होते. पण काही क्षणातच त्या परिसरात गोळ्यांचे आवाज घुमले. लोकांनी आरडाओरडा सुरू केला. काही जण जीव वाचवण्यासाठी पळू लागले आणि रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण दिसला. तो होता अक्षय उर्फ बाळा म्हस्के. हा फक्त एक खून नव्हता, हा होता सुडाचा पुढचा अध्याय. आंदेकर कोमकर गँगवॉरचा आणखी एक रक्तरंजित भाग. अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आणि लगेचच या हत्येचा धागा थेट पुण्यातील सर्वात चर्चित टोळी युद्धाशी जोडला गेला. पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात आंदेकर टोळीवर संशय व्यक्त केला. काही रिपोर्ट्समध्ये हल्लेखोरांनी आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने सपासप वार केल्याचं सांगितलं गेलं. पण हा संघर्ष नेमका सुरू कसा झाला यासाठी आपल्याला मागे जावे लागेल. सप्टेंबर 2024 मध्ये. 1 सप्टेंबर 2024 पुण्यातील नानापेठ परिसर. माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर याच्यावर भर रस्त्यात हल्ला झाला. गोळ्या झाडण्यात आला, धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आणि काही मिनिटातच वनराज आंदेकरचा मृत्यू झाला. पुणे शहर हादरलं, कारण वनराज हा फक्त राजकीय व्यक्ती नव्हता, तर पुण्यातील अंडरवर्ल्डशी जोडलेले एक मोठं नाव होतं. या खुनामागे कौटुंबिक वाद, मालमत्तेचा संघर्ष आणि टोळीतील वर्चस्वाची लढाई असल्याचं समोर आलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वनराजची स्वतःची बहीण संजीवनी कोमकर, मेहुणा जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि इतर नातेवाईकांना अटक करण्यात आली. म्हणजे हा संघर्ष बाहेरच्या 2 गँगमधला नव्हता, तर एका कुटुंबातील 2 गटांमधला होता. एका बाजूला आंदेकर गट तर दुसऱ्या बाजूला कोमकर गट. वनराज आंदेकरच्या खुनानंतर पुण्यातील वातावरण पूर्णपणे बदललं. अंत्यसंस्काराच्या वेळी शस्त्रपूजन झाल्याच्या बातम्या समोर आल्या. बदला घेण्याचा शपथ घेतला गेला. सोशल मीडियावर अप्रत्यक्ष धमक्या दिसू लागल्या आणि पोलिसांना हे स्पष्ट झाले की हा संघर्ष इथे थांबणार नाही. आणि अगदी तसंच घडलं. 5 सप्टेंबर 2025 गणेशोत्सवाचा काळ. पूर्ण गणपती विसर्जनाच्या तयारीत होतं, पण नानापेठेत पुन्हा एकदा गोळ्या झाडल्या गेल्या. यावेळी टार्गेट होता आयुष कोमकर, वय फक्त 18 वर्ष. तो गणेश कोमकरचा मुलगा होता आणि वनराज हत्या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील सदस्य होता. रिपोर्ट्सनुसार आयुषवर पार्किंगमध्ये गोळीबार करण्यात आला. हा थेट वनराजच्या हत्येचा बदला असल्याचा आरोप झाला. या प्रकरणात स्वतः वनराज आंदेकरांची पत्नी सोनाली आंदेकर हिलाही अटक सहभागी असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आयुष कोमकरच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. याच काळात पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का लावला. खून, खंडणी, अवैध शस्त्र, टोळींचं जाळं या सर्वांवर कारवाई सुरू झाली. आंदेकर कुटुंबांच्या नानापेठेतील अवैध बांधकामावरही बुलडोजर चालवण्यात आला. पण प्रश्न असा होता की एवढ्या कारवायानंतरही टोळी युद्ध थांबलं का? उत्तर होतं नाही. कारण पुण्यातील या टोळ्या फक्त रस्त्यावर गुंडगिरीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. स्थानिक राजकारण, जमीन व्यवहार, खंडणी, भीतीचं वातावरण आणि सोशल नेटवर्क या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची पकड अजूनही मजबूत असल्याचं चित्र समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आंदेकर कुटुंबाशी संबंधित उमेदवार विजयी झाल्याच्या बातम्यांनी पुन्हा खळबळ उडवली. लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारू लागले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजकीय पाठबळ कसं मिळतं? दरम्यान पुण्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाढू लागलं. रेडिट आणि सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पुन्हा 90च्या दशकातील मुंबईसारखं होत चाललंय. गुंडांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पोलीस फक्त घटना घडवल्यानंतरच दिसतात, अशा भावना लोक व्यक्त करू लागले. आणि मग आला 20 मे 2026 चा दिवस. बालाजी नगरमध्ये अक्षय उर्फ बाळा म्हस्केवर हल्ला झाला. काही रिपोर्ट्सनुसार त्याच्या डोक्यात 3 गोळ्या झाडण्यात आल्या. तो खाली पडताच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. हा हल्ला इतका भयानक होता की परिसरात काही वेळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
विशेष म्हणजे हा हल्ला भरदिवसा झाला, म्हणजेच हल्लेखोरांना ना पोलिसांची भीती होती ना कायद्याची. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल झाला. अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. पण पुणेकरांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हे थांबणार कधी? कारण वनराज आंदेकरांच्या खुनानंतर हा चौथा मोठा रक्तरंजित हल्ला मानला जातो. प्रत्येक खुनानंतर बदला आणि त्या बदल्यानंतर पुन्हा एक नवीन हल्ला, ही साखळी सतत वाढत चालली आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संघर्षात रक्ताच्या नात्यांनाही किंमत राहिलेली नाही. भाऊ, मेहुणे, पुतणे, नातू प्रत्येक जण या सुडाच्या आगीत ओढला गेला. संपत्ती, वर्चस्व आणि गुन्हेगारी साम्राज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकाच कुटुंबातील लोक एकमेकांच्या जीवावर उठले. पुणे पोलिसांवर आता मोठा दबाव आहे. कारण गेल्या काही महिन्यात पुण्यात कोयता गँग, टोळी युद्ध, पब संस्कृतीतील हिंसा, ड्रग्ज नेटवर्क आणि स्थानिक गुंडगिरी या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसतंय. अनेक भागात रात्री लवकर दुकानं बंद केली जात आहेत. पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. पण प्रश्न फक्त पोलिसांचा नाही, हा प्रश्न आहे पुण्याच्या बदलत्या सामाजिक रचनेचा. एकेकाळी पेन्शनराचं शहर असलेलं पुणे आज रिअल इस्टेट, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या, राजकीय हस्तक्षेप आणि पैशाच्या हवासामुळे बदलत चालले. अनेक स्थानिक भागात जमीन व्यवहारांमधून गुंडगिरी वाढली, गुंठामंत्री संस्कृती निर्माण झाली आणि त्यातूनच स्थानिक टोळ्यांचं जाळं तयार झालं. आंदेकर कोमकर संघर्ष हा फक्त दोन टोळ्यांमधला संघर्ष नाही, तो आहे सत्तेच्या, पैशाच्या आणि भीतीच्या साम्राज्याचा संघर्ष. आज पुण्यातील अनेक सामान्य नागरिकांच्या मनात भीती आहे. कारण हे हल्ले फक्त गुंडापुरते मर्यादित राहिलेत याची खात्री कुणी देऊ शकत नाही. भर रस्त्यात गोळीबार होते, बस स्टॉपवर हत्या होते, लोकांसमोर कोयत्याने वार केले जात आहेत आणि हे सगळं शहराच्या मध्यभागी घडते. यामुळे सोशल मीडियावर आता पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. काही जण कठोर कारवाईची मागणी करत आहेत, काही जण एन्काउंटरची भाषा करत आहेत, तर काही लोक म्हणतायत की राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे या टोळ्या इतक्या बिनधास्त झाल्यात. दरम्यान पोलिसांकडून सतत छापेमारी सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेतलं जाते, CCTV फुटेज तपासलं जात आहेत. पण या संघर्षाचं मूळ कारण संपत नाही. तोपर्यंत हा रक्तरंजित खेळ सुरूच राहण्याची भीती व्यक्त केली जाते. कारण इतिहास सांगतो, जेव्हा गुन्हेगारीला पैशाचं आणि राजकीय संरक्षणाचं कवच मिळतं, तेव्हा शहर हळूहळू भीतीच्या सावटाखाली जातं. आणि आज पुणे त्याच वळणावर उभं आहे. एकेकाळी शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी पुण्यात यायचे. IT हब म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली. पण आता राष्ट्रीय रस्त्यांवर पुण्याचं नाव टोळी युद्ध, कोयता गँग आणि भर दिवसा होणाऱ्या खुनांमुळे चर्चेत येऊ लागले. बालाजीनगर गोळीबार ही फक्त एक घटना नाही, ती पुण्यासाठी एक इशारा आहे. जर वेळेत कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही, जर गुन्हेगारी आणि राजकारणाचं नातं तोडलं गेलं नाही, जर स्थानिक स्तरावर भीतीचं साम्राज्य मोडलं गेलं नाही, तर पुढच्या काही वर्षात पुण्याचं चित्र आणखी गंभीर होऊ शकतं. आज आंदेकर कोमकर गँगवरची चर्चा आहे, उद्या कदाचित आणखी एखादी टोळी समोर येईल. पण प्रत्यक्ष वेळी मरतं ते सामान्य लोकांचं सुरक्षिततेचं स्वप्न. पुणेकर आज एकच प्रश्न विचारत आहेत, हे टोळी युद्ध थांबणार कधी? आणि त्यांचं उत्तर अजून कुणाकडेच नाही. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.